प्राप्त केला। या विजयी संघामध्ये सामनावीर ठरतोय संतोष निळंगे, याचं खूप खूप अभिनंदन। मी माजी उपसरपंच संतोष अशोक थळे यांना नम्र विनंती करतो की आपण हे पारितोषिक देण्यासाठी टचबॉक्समध्ये यायचं आहे। वेल्डन संतोष, अप्रतिम गोलंदाजी आज तुझी झाली। नक्कीच तुझ्यामुळेच खऱ्या अर्थाने हा संघ जिंकला असं आम्हाला वाटतंय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही गोलंदाजी करत असताना तुझ्या समोर दिग्गज फलंदाज होते, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास न ढासळता चांगल्या रीतीने तुझ्याकडून गोलंदाजी झाली। वेल्डन। पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार, धन्यवाद। चेक। धन्यवाद सुभाषजी। आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतोय। आणि आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतोय। चालू असलेला सामना मित्रांनो आपण पाहतोय अंश 11 खंडाळा विपक्ष फ्रेशबेक मानी। या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल हा अंश 11 खंडाळा संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारले आणि फ्रेशबेक मानी या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले। सामना सुरू झाला आणि या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आप सभी को इस मैदान में ले चलता हूं जहां पे 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पपिया और उनके सलामी बल्लेबाज सागर लेग बाय के रूप में यहां पे रन आते हुए 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर पहला ओवर लेके आए हैं सुशील म्हात्रे बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा कवर के ऊपर से लॉफ किया है। बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। डीप कवर सीमा रेखा के बाहर गेंद 4। मेरी गुजारिश है कि आपका 12वां खिलाड़ी या कोई भी रिप्रेजेंटेटिव होगा इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 12 रन। बहुत ही बढ़िया यहां पे शुरुआत बल्लेबाजों ने दी है। हालांकि सुशील म्हात्रे एक जाने माने खिलाड़ी है, जाने माने गेंदबाज है। इस खिलाड़ी को मैंने अक्सर एज आइकॉन के रूप में और उसी के साथ ओपन लॉर्ड्स में भी देखा है और वहां पे भी उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। मगर आज
पहले ओवर में जबकि 30 गज का दायरा मौजूद था, थोड़े से खर्चीले साबित होते हुए, क्योंकि पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और 12 रन स्कोर कार्ड पर उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। और उसी के साथ उनके सामने जो बल्लेबाज है पप्या, अर्थात नितेश पाटिल उनका नाम, मगर पप्या नाम से सुपरिचित है। इस खिलाड़ी ने भी अलीबाग तहसील में और अलीबाग तहसील के बाहर भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। रायगढ़ प्रीमियर लीग में भी आप सभी ने उनको देखा होगा। एमडी वॉरियर्स अलीबाग इस टीम का हिस्सा थे। बहुत ही कैलकुलेटिव बल्लेबाजी करते हैं, देखभाल कर खेलना, उसी के साथ मैच को किस तरह से बनाया जाता है, मैच को लेके जाना, ये उनकी खासियत। और खंडाला प्रीमियर लीग में पहले सीजन के वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। और उसी के साथ जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद, और ये तो परोस के दिया है। गेंद डीप स्क्वायर, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के जी हां, फिर से एक बार फुल टॉस गेंद, इस मरतबा शायद गेंद और बल्ले का कोई कनेक्शन तो नहीं है। जी हां, कनेक्शन है। ये रन बल्लेबाज के पक्ष में चले जाएंगे, मगर लॉन्ग स्टॉप रीजन में फिर से एक बार ये बड़ा स्ट्रोक। ये मास्टर आदेश आदेश आज पूरी तरीके से मूड भी बदला हुआ है और आदेश का मोड भी बदला हुआ है। बहुत ही होशियार है ये। जी हां, इस मरतबा राइट आर्म राउंड द विकेट प्रदर्शन जारी है। लेग स्टंप पर फुल टॉस, बार बार लगातार, फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा। गेंद इस मरतबा फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। बल्लेबाज आकाश को अब गलतियों के ऊपर काम करना होगा, गलतियों को सुधारना होगा, वरना इसी तरह से बार बार खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। क्योंकि पहली 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं, 1 छक्का और 2 चौके, यानी कुल मिलाकर 14 रन यहां पे खर्च हुए हैं। सागर ने उसका भरपूर लाभ उठाया, लगातार फुल टॉस गेंदें, और सागर तो उसके लिए तैयार ही है। जी हां, इस मरतबा उल्टे हाथ से बहुत ही बढ़िया स्ट्रोक, स्विच हिट लगाने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद हालांकि बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, मगर शॉट पॉइंट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से एक ही रन पर अब यहां पे संतोष करना पड़ा बल्लेबाज सागर को। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 27 रन। पप्या 2 चौके की सहायता से खेल रहे हैं, 9 रन बनाकर मात्र 3 गेंदों का सामना किया है। बहुत ही बढ़िया शुरुआत इन दोनों भी बल्लेबाजों ने अपने टीम के लिए दी है, पप्या और सागर। जितनी तारीफ करें उतनी कम, क्योंकि दोस्तों जब भी ऊपरी क्रम के बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हैं, एक अच्छा बेस बनाते हैं। जी हां, इस मरतबा अच्छी वापसी, बहुत ही बढ़िया गेंद, स्लोवर वन गेंद थी, थोड़ी सी अपने घुटने के बल गए थे बल्लेबाज पप्या, और उसे फिर से एक बार फाइन लेग क्षेत्र में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर जितनी स्पीड का वो इंतजार कर रहे थे या सोच रहे थे, उसके विपरीत यहां पे थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, और थोड़ी सी स्पिन होती हुई गेंद उनके शरीर से टकराई, और इसी वजह से हल्का सा अपील भी हमें देखने को मिला। जी हां, इस मरतबा बैक टू द बॉलर खेला था, कैच हो सकता था, मगर बाल बाल बच गए पप्या, क्योंकि कैच लपकने का सुनहरा मौका तो जरूर था, मगर आकाश के सर के ऊपर से यह गेंद निकल गई
और देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 रन खर्च किए थे गेंदबाज सुशील ने और इस ओवर में सागर ने 16 रन खर्च किए हैं। बहुत ही अच्छी वापसी गेंदबाज आकाश की, क्योंकि आकाश ने पहले 3 गेंदों में तकरीबन 14 रन खर्च किए थे, मगर अंतिम 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। बहुत ही बढ़िया एक्शन के धनी है आकाश, मगर रनों से रोक नहीं पाए बल्लेबाजों को। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी 14 रन की औसत से यहां पर रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो एक अच्छा खासा स्कोर खड़ा हो सकता है। और देखिए, मैं बात कर रहा था ऊपरी क्रम के बल्लेबाजों की, क्योंकि वो स्पेशलिस्ट बल्लेबाज होते हैं और उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होती है। अगर ऊपरी क्रम के बल्लेबाज रन बनाते हैं तो एक अच्छा खासा स्ट्रक्चर खड़ा होता है, अच्छा बेस बनता है, और फिर बेस के ऊपर एक इमारत खड़ी करने में मध्यक्रम के बल्लेबाज और टेलंडर जो होते हैं उनको कोई तकलीफ नहीं होती है। और इसी वजह से बल्लेबाजों को, स्पेशली ऊपरी क्रम के बल्लेबाजों को रन बनाना बेहद ज़रूरी होता है, और ये दोनों भी बल्लेबाजों ने बखूबी समझा और बहुत ही जिम्मेदारी के साथ, मेरिट के साथ यहाँ पे खेलते हुए नजर आए। अच्छी गेंदों का सम्मान किया और खराब गेंदों का समाचार लेते हुए चौके और छक्के बटोरे, और इसी वजह से बहुत ही मजबूत स्थिति में इस मर्तबा हमें दिखाई दे रही है बल्लेबाजी करने वाली टीम, अर्थात अंश 11 खंडाला। जी हाँ, ये लीजिए फिर से एक बार, जैसे ही मौका मिला पप्या को, उस गेंद को मिड विकेट सीमा रेखा इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 34 रन, 34 रन ऑन स्कोर कार्ड। बहुत ही बढ़िया स्कोर यहां पे खड़ा हो चुका है। अब गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाजों को कुछ अलग सोचना होगा, हट के सोचना होगा, क्योंकि यहां पे अगर रोक नहीं पाओगे तो फिर ये मैच आपसे दूर जा सकती है। फिर से एक बार स्लोवर वन गेंद करने की कोशिश, मगर हाफ ट्रैकर गेंद ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर खेलने में कामयाब। 6 रन। बारह रन खर्च कर चुके हैं। अब मनोवैज्ञानिक दबाव में पूरी तरीके से घेरा है गेंदबाज को पप्या ने। हाँ जी हाँ, ये देखिए, ये होती है सही लंबाई और सही दिशा। इस तरह से अगर गेंदबाजी करोगे तो ही बल्लेबाजों को आप रोक सकते हो, क्योंकि दोनों भी बल्लेबाज अब सेट हो चुके हैं, उनकी आंखें जम चुकी है, पूरी तरीके से वार्म अप वो हो चुके हैं, और इसी वजह से उनको रोकने के लिए, बड़े स्ट्रोक से वंचित रखने के लिए आपको फुलर लेंथ या यॉर्कर का इस्तेमाल करना होगा या कटर का इस्तेमाल करना होगा। ओवर पिच गेंद, फुल टॉस गेंद और शॉर्ट हाफ ट्रैकर गेंदें अगर करोगे तो आपका नतीजा तो यही होगा। अब यहां पे विकेट के लिए जाए या रनों को रोकने के लिए जाए, ये सोचना होगा। सही वक्त पर सही निर्णय जब आप लेते हो तो जिंदगी हो या मैदान हो, वहां पे कामयाबी आपको मिलेगी, मगर सही निर्णय लेकर उसे एग्जीक्यूट करना भी बेहद जरूरी होता है। जी हाँ, इसमें तब फिर से एक बार फुलर लेन गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ा था, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे, इस वजह से बाल बच गए। एक ही रन वहां पे मिलेगा। अगर फाइन ले की दिशा में ये गेंद ट्रैवल होती तो शायद 4 रन भी मिल सकते थे। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। फुल टॉस गेंदे, देखिए फिर से एक बार 2 खिलाड़ियों के बीच में से निकालने का प्रयास था, मगर वहां पे कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग हमें नजर आई। एक हाथ से उस गेंद को वहां पे रोका।
जी हाँ, मात्र एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा बल्लेबाजों को। बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन हमें देखने को मिला। देखिए एक बड़ा लंबा गैप वहां पे नजर आ रहा था, अब वहां पे एक फील्डर तैनात किया है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार स्विच हिट खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। वाइड यॉर्कर करने का जो फैसला किया था उन्होंने, आखिरकार उन्हें वहां पे सफलता मिलती हुई। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 43 रन। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में 14.33 के औसत से रन यहां पे बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 55 से 60 रन स्कोर कार्ड पर हमें नजर आएंगे, और एक अच्छा स्कोर, एक सम्मानपूर्वक स्कोर, एक भारी भरकम स्कोर हम जरूर कह सकते हैं, क्योंकि 4 ओवर में 60 रन बनाना इतना भी आसान नहीं है जितना हम सोचते हैं। अगर सही लंबाई से और बल्लेबाजों को परखते हुए, बल्लेबाजों के प्लस पॉइंट क्या है, बल्लेबाजों के माइनस पॉइंट क्या है, अगर उन्होंने अपने उनका अध्ययन किया है, अभ्यास किया है, तो गेंद बल्लेबाजों को आप रोक सकते हो। मगर यहाँ पे गेंदबाज काफ़ी खर्चीले साबित रहे। देखिए पहले ओवर में 12 रन आए थे, दूसरे ओवर में 16 रन और तीसरे ओवर में 15 रन। अब यहाँ पे अंतिम ओवर में जो गेंदबाज आए हैं रुपेश, उन्हें अपनी टीम को अगर वापसी दिलानी है तो अच्छी गेंदबाजी करनी ही होगी। 5-6 रन अगर खर्च करते हैं ओवर में तो काम हो सकता है। जी हां, हवा में उछालकर खेलने का प्रयास, और गेंद हवा के साथ साथ डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। अपने इरादे स्पष्ट किए हैं बल्लेबाज पपिया ने, और जैसे ही ओवर पिच गेंद दिखी उसके ऊपर टूट पड़े, ताकत के साथ प्रहार किया। हालांकि बहुत ज्यादा ऊंचाई थी मगर लंबाई भी वहां पे थी, और इसी वजह से 6 रन बटोरे। आहा, इस मतलब अच्छी गेंद गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनइवन बाउंस यहां पे देखने को मिला। अनपेक्षित रूप से यह गेंद उछलती हुई नजर आई और इसी वजह से उसे भापने में नाकाम रहे पपिया। एक छक्के के बाद यहां पे अच्छी वापसी गेंदबाज रुपेश की। ओहो हो, कमाल की गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, क्या कहने रुपेश के। देखिए दोस्तों, ये आसान नहीं होता। अंतिम ओवर यहां पे जारी है, और पहली गेंद पर जब छक्का पड़ता है और बल्लेबाजों की मानसिकता सिर्फ बड़े स्ट्रोक खेलने की होती है, अगर विकेट जाए तो जाए, कोई हर्ज नहीं। इसी अंदाज से अगर बल्लेबाज खेल रहे हैं तो उन बल्लेबाजों को रोकना बहुत मुश्किल होता है। मगर पहली गेंद के बाद छक्का खाने के बावजूद यहां पे लगातार 2 गेंदें बिंदी की है। थोड़ी देर के लिए खेल यहां पे रोका गया है। तीसरे अंपायर से कुछ वार्तालाप करते हुए दिखाई देंगे हमारे अंपायर्स। तीनों अंपायर्स का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। नीलेश बारमुख सर और उसी के साथ प्रशांत तांडेल सर और स्वप्निल म्हात्रे सर आपस में यहां पे कुछ बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं। हालांकि मैदान में किस वजह से बातचीत हो रही है यहां से समझना थोड़ा सा मुश्किल, मगर थोड़ा सब्र हम करेंगे, थोड़ा सा इंतजार करेंगे। हमारे अध्यक्ष देखिए, खंडाला प्रीमियर लीग के अध्यक्ष प्रफुल्ल पाटिल भी उनसे कुछ बातचीत करते हुए नजर आ रहे हैं मैदान पर। चलिए फिर से एक बार ये मैच शुरू होता हुआ। 3 गेंदें हो चुकी है, पहली 3 गेंदों में 6 रन खर्च किए हैं रुपेश ने, और कुल मिला के रनों की संख्या 49 रन, 49 रन ऑन स्कोर कार्ड। देखिए पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। दोनों भी बल्लेबाज सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और अब तक यहां पे टिक कर खेल रहे हैं।
ये लीजिए, जैसे ही हाफ ट्रैकर गेंद दिखी, ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा सफल होकर अपने आप को शॉट के लिए जगह दी। और क्या कमाल का ये एग्जीक्यूशन था नितेश के बल्ले से आता हुआ, और एक बड़ा छक्का। भी 20 ओवर की 2 गेंदें आना बाकी। फिर से एक बार फील्डिंग में तब्दीली यहां पे हमें दिखाई दे रही है। एक फील्डर एक्स्ट्रा ऑन साइड की दिशा में बढ़ाते हुए, लॉन्ग लेग की दिशा में एक फील्डर, डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। जी हां, फिर से एक बार उछाल कर खेला है, वहां पे फील्डर मौजूद, बहुत ही बढ़िया यहां पे फील्डिंग हो सकती है, मगर 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 उनके कदम सीमा रेखा के बाहर है और इसी वजह से देखिए जी हां, ये नो बॉल करार दिया है, जहां पे वहां के खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया कैच तो लपका था, मगर नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। और अब तीसरे अंपायर के पास गए हैं, तीसरे अंपायर को यहां पे पुकारा है। आणि एक नम्रपणे विनंती आहे, सूचना आहे, सन्माननीय आपले अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी माझ्यापर्यंत तो मेसेज पोहोचवलाय। पंचांना कोणीही काहीही बोलायचं नाहीये। जर तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर तुमचा संघ नायकच डिस्कस करेल, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। तो दोस्तों यहाँ पे रनआउट भी दे दिया गया है और उसी के साथ गेंदबाज अब गेंदबाजी नहीं कर सकते। पूरे टूर्नामेंट में ये गेंदबाज अब गेंदबाजी नहीं कर सकता। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, हा सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं आहे आणि फलंदाजांनी क्षेत्ररक्षकांसोबतच फलंदाजीला उतरायचं आहे। एक अंतिम गेंद करने के लिए नए गेंदबाज को यहां पे उतारा है, मगर लेग स्टंप के बाहर भटके और वाइड करार दिया। फ्री हिट यहां पे जारी रहेगा क्योंकि इसके पहले वो नो बॉल करार दिया गया था। ओहो, फ्री हिट के ऊपर भी यहां पे चकमा दिया है। पहली नजर में हमें ऐसा लग रहा था कि गेंद और बल्ले का कोई कनेक्शन तो नहीं है। थोड़ी देर के लिए हमने देखा, टटोला, मगर बहुत ही बढ़िया यहां पे फिनिश किया है। ये अंतिम गेंद बिंदी आई है और 4 ओवर की समाप्ति के बाद 64 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 65 रनों की जरूरत। एक महत्वाची सूचना आहे, एक मेसेज माझ्यापर्यंत आलेला आहे। सन्माननीय खंडाळा प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा आलेला महत्वाचा मेसेज मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। ज्या गोलंदाजाला इथे अवैध ॲक्शनच्या रूपामध्ये नो बॉल देण्यात येईल, त्या खेळाडूला, त्या गोलंदाजाला खंडाळा प्रीमियर लीगमध्ये आणि खंडाळा प्रीमियर लीगच्या असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही। लक्षात घ्या, गोलंदाजी करत असताना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि आपल्या ॲक्शनवरती आपण काम करा, आपण मेहनत करा
आणि त्यानंतरच अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण आपली गोलंदाजीचं प्रदर्शन करा असं मी विनंती करेन. अ, धन्यवाद सर. सर थोडा वेळ तुमचा घेतो. व्यासपीठावर मोठ्या संख्येने मान्यवर आलेले आहेत, त्यांचा मी यथोचित सत्कार करतो. तदनंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे मी मायक्रोफोन सोपवतो. अ, अरुण गोंधळी. मी माजी उपसरपंच अशोक थळे यांना नम्र विनंती करतो की विजय गायकवाड यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन पाटील यांना नम्र विनंती करतो. तदनंतर आपण रायगड भूषण पुरस्कार विजेते प्रशांत रामदास कावजी, एक जबरदस्त बॉडी बिल्डर, यांचा सत्कार करायचा आहे. जरूर आपण सन्मानित करूयात. प्रशांत कावजी सर यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण अत्यंत चांगले बॉडी बिल्डर आहेत आणि एक चांगले कोच सुद्धा आहेत. प्रशांतजी कावजी. नंतर मी बबन शेठ यांना नम्र विनंती करेन की प्रकाश तुंतुने यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश तुंतुने. ठीक आहे. नरेश थळे यांचा सत्कार करायचा. नरेश थळे. तदनंतर बाबू वेले यांना, महेंद्र वेले यांना नम्र विनंती करेन की नरेश थळे यांचा सत्कार करायचा. पुन्हा एकदा महेंद्र वेले यांना नम्र विनंती करेन की भगत साहेब अर्थात माजी सरपंच वाडगावचे मधु भगत यांचा इथे सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा महेंद्र वेले यांना नम्र विनंती करेन धोळपाड्याचे रहिवासी कृष्णा थळे यांचा इथे यथोचित सत्कार. यानंतर जो सामना आहे अर्थात प्रभाकर तुंतुने पुरस्कृत कालभैरवेश्वर पोवले आणि सम्राट कारले दोन्ही संघांच्या संघनायकाने टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. कृष्णा थळे यांचा इथे सन्मान होत असताना तदनंतर महेंद्र वेळे यांना संतोष मुलुसकर यांचा सत्कार करण्यास मी नम्र विनंती करेन. रुपेश पाटील, आपणास नम्र विनंती आहे की आपण मनोज मुलुसकर यांचा सत्कार करावा. ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील. मनोज तुंतुने यांचा सत्कार करावा. मनोज तुंतुने व्यासपीठावर आहेत का? मनोज तुंतुने. मनोज मुळुसकर. मधुकर तुंतुने. तदनंतर पुन्हा एकदा मी आमचे लाडके सदस्य रुपेश पाटील यांना नम्र विनंती करेन. आमचे मित्र मोहन कावजी इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा मी सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरांना नम्र विनंती करेन की हरी बहिरोलकर यांचा सुद्धा इथे यथोचित सत्कार करायचा आहे. हरी बहिरोलकरांबद्दल मी दोन शब्द नक्कीच म्हणेन. कुठेही स्पर्धा असू द्या, या काकांची उपस्थिती, हरी काकांची उपस्थिती आवर्जून असते. धन्यवाद काका. असंच प्रेम खेळाडूंवर राहू द्या. चला टॉससाठी या. सम्राट कारले आणि सन्माननीय बबन पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांना मी नम्र विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघांचे संघनायक इथे आलेले आहेत. चला 65 धाबांची रिक्वायरमेंट आहे. 65 धाबा करायच्या आहेत. 2 चेंडू आले. 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी सुशील मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत.
हॅलो. चला, आगरी समाजाचे सल्लागार आहेत. चला, नाणेफेकीचा कौल करून घ्या. सम्राट कारले या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी चलतो कॉम्बॉक्समध्ये. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद वेळे सर. आपण पाहतोय खंडाळा पंचवर्षी प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि पर्व तिसऱ्यामध्ये असणारं दिमागदार आयोजन. आजचा दिवस आपण पाहिला भारताचा 75 प्रजासत्ताक दिन. आपण भारतामध्ये राहत असताना बऱ्याच समुदायामध्ये राहतो. सर्व जाती, सर्व पंथ, सर्व धर्म एकत्रित येऊन आज आपण जर पाहिलं तर हा उत्साह आपण साजरा करतोय. या मैदानावरती सुद्धा तिरंगा या ठिकाणी फडकताना पाहायला मिळेल. अनेक लोकांचं बलिदान, अनेक लोकांनी दिलेली प्राणांची आहुती. आणि यानंतर मात्र आपलं निर्माण झालेलं हे स्वातंत्र्य, त्यानंतर मिळालं प्रजासत्ताक, संविधान आणि कायदा हा भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जी लोकशाही प्रणाली आज बऱ्याच देशांमध्ये नाही, मात्र भारतामध्ये पाहायला मिळते, ती अशी लोकशाही आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते. त्या लोकशाहीमुळेच आज आपण एका सुव्यवस्थेमध्ये राहतोय. आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 26 जानेवारी 1950 ही महत्त्वाची तारीख. बॅटची कडा होती. या दरम्यान मात्र रनआउटची नामी संधी पाहायला मिळाली होती. त्या दरम्यान धावफलकावरती धाव सुद्धा घेतली गेली आहे आणि धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. आपण पाहतोय 13 धावा, 13 रन ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून आपण पाहतोय धावफलकावरती या 13 धावा बनल्या गेल्यात. 65 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी पार पाडावं लागेल. हा धावांचा भला मोठा डोंगर या ठिकाणी चढत पार करावा लागणार. आमचे साथी स्कोरर प्रशांत आमच्या बाजूला बसलेत. डीजे मास्टर आपण पाहतोय आदेश आमच्या बाजूला स्थित आहे आणि ऑफिशियल अंपायर सुद्धा या मॅचचा आनंद उठवताना पाहायला मिळत आहेत. वळूयात मॅचकडे. मॅचमध्ये आहे रोमांच. या दरम्यान मात्र चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. षटक क्रमांक पहिल्या धावफलकावरती सुरू केलं गेलंय आणि या दरम्यान मात्र आपण पाहिलं सुशील म्हात्रेच्या बॅटमधून धमाकेदार सुरुवात सुद्धा पाहायला मिळाली. त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाज मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं धावफलकावरती पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र ऑन द राईज, ऑन द अप, बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक त्या दिशेला. काय जबरदस्त पीस ऑफ द फिल्डिंग. क्या बात है. आपण पाहिलं तर या ठिकाणी शेवटपर्यंत मैदानावरती आत्मसमर्पण केले. डेडिकेटिव्ह भूमिका असायला पाहिजे. क्रिकेटमध्ये किंबहुना कोणतेही कार्य जॉबवरती असाल तिथे सुद्धा तुम्ही महत्त्वाची भूमिका असते, ते म्हणजे डेडिकेशन. या मैदानावरती आपण पाहिलं तेच डेडिकेशन पाहायला मिळालं. धावा सेव्ह केल्या गेल्या. धावफलकावरती पहिलं षटक पूर्ण होतं. एका षटकानंतर 15 धावा धावफलकावरती पूर्ण केलेल्या पाहायला मिळतात. 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा आल्यात. 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीनं खेळ सुरू केला गेला आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 65 धावा अचीव करायचा आहे. हे सर्वात मोठं टार्गेट अचीव करावं लागेल. 65 रन्स टू विन. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. अजूनही 3 षटकांमध्ये 50 धावांची रिक्वायरमेंट पाहायला मिळते. प्रशांत, मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे. आपण पाहतोय स्पर्धा खंडाळा पंचवर्षीय प्रीमियर लीग पर्व तिसरा. दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या माध्यमातून आजचा हा स्पर्धेचा आपण अनुभवतोय दुसरा दिवस. पाणी मैदानावरती प्रोव्हाइड करायचं आहे. सामन्याकडे वळूयात. सामन्याकडे पुन्हा एकदा करूयात लक्ष केंद्रित. षटक क्रमांक दुसरा
गोलंदाजच्या मोर्चावरती सागर सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू त्याच्या हातामध्ये जरूर सुपूर्द केलाय, कारण ज्या बरोबरीने पहिल्या षटकामध्ये 15 धावा बॅटिंग पॉवर प्ले असताना पाहायला मिळाल्यात. स्ट्राईकवरती असणारा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच रुपेश लाखम स्ट्राईकवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सुशील म्हात्रे आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर. या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू ब्लॉक ऑन लाईनवरती होता. क्षेत्ररक्षक स्थित आहे. आपण पाहतो लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला तैनात ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि त्यानंतर एक आपण पाहतो शॉर्ट पॉईंट रिझनला क्षेत्ररक्षक दायऱ्यामध्ये शॉर्ट कव्हर आपण पाहतोय आणि त्यानंतर एक डीप कव्हरमध्ये धावफलकावरती नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी चेंजेस केले गेलेत. धावफलकावरती जर आपण विचार केला तर धावा लागलेल्या पाहायला मिळतात, त्या म्हणजे 16 धावा. फुलटॉ चेंडूवरती प्रहार केला क्षेत्ररक्षक त्या दिशेला डीप स्क्वेअर लेगला तैनात आपण पाहतोय. कॅच ड्रॉप केले. बऱ्याचदा आपण पाहतो कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅच ड्रॉप कराल तेव्हा तेव्हा तुम्ही स्पर्धेतून स्वतःला बाहेर पडताना पाहायला मिळेल. या 2 धाबांनिशी धावफलकावरती धावसंख्या 18 धावा लागलेली पाहायला मिळते. 18 रन्स कम्स अप अशा माध्यमातून आपण धावफलकावरती येणारी धावसंख्या पाहतोय. यावेळेचा मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू जाईल कौ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर. बिग 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 6. कम ऑन डीज मास्टर. बाहेर आलाय षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी आता मात्र करायला सुरुवात केली आहे. सुरुवात करावी लागेल ती स्वतःपासूनच असं नेहमी आपण म्हणतो. यावेळेचा चेंडू मात्र ट्रॅकवरून घसरलेला चेंडू आपण पाहतोय. आउटसाइडर ऑफ स्टिक धावफलकावरती अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती बनलेल्या सुद्धा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण योग्य रीतीने सजवलंय, मात्र लाईन आणि लेंथवरती विचार करावा लागेल. प्रामुख्याने आपण पाहतोय ही स्पर्धा अत्यंत महत्वाची. यावेळेस मात्र लेग बिफोर द विकेटचा अपील, ते अपील पेटवून लावलंय मैदानावरती. इशारा या ठिकाणी लेग बाईस येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 23 अन्वये 22 आणि लेग बाईस मैदानावरती अप्लाय केल्यात. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 26 धावा. 26 रन्स अशा पद्धतीनं आपण धावफलकावरती असणारी ही धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय सागर मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. वन्स अगेन लेग बिफोर द विकेटचा अपील. पंच इंटरेस्टेड नाही आहेत. ऑफिशियल अंपायरी भूमिका प्रशांत खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये, कारण आपण बऱ्याचदा पाहतो की पंचांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची असायला पाहिजे, कारण तटस्थ भूमिका पाहायला मिळते. जर आपण विचार केला धावफलकावरती धावसंख्या 26 धावा आल्यात. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या 2 धावांनिशी 28 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मैदानावरती आहे आणि त्याबरोबरीने आपण जर विचार केला त्या षटकामधील काय चेंडू येणं बाकी असेल. सागर मैदानावरती 1 टू गो. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टंप टू स्टंप लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न. पॅडवरती हा चेंडू होता, बॅटवरती आला चेंडू. त्या दरम्यान मात्र आपण पाहतोय घाई केली मैदानावरती आणि फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन, रनआउट.
जर पाहिला तर या ठिकाणी 65 धावांसाठी सुरू असणारा संघर्ष आपण मैदानावरती पाहतोय. 12 चेंडूवरती 36 धावांची रिक्वायरमेंट असेल म्हणजे प्रति षटकामध्ये 18 धावा हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे प्रति षटकामध्ये 3 षटकार मैदानावरती येणं आता मात्र गरजेचं असेल. बोलूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेसचा फटका ऑन द राईस खेळला. क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला केलं गेलंय. धावफलकावरती मिळेल एक धाव. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय 30 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. सर्वात मोठी स्पर्धा आयोजक आपण पाहतोय सन्माननीय आमदार महेंद्रजी दळवी यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आणि अत्यंत चांगलं आयोजन. मॅचकडे आपण पाहिलं तर आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची रिक्वायरमेंट आपण सामन्याकडे पाहतोय. मॅचमध्ये जर आपण विचार केला तर सामना जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, प्रहार करावे लागतील. बॅटची कडा होती या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण केलं गेलंय. फ्लाय स्वीप आपण पाहतोय जे तैनात ठेवले. या मैदानाच्या दिशेला जर आपण विचार केला तर 360 अंशाचं मैदान आहे आणि त्याबरोबरीने मात्र तुम्हाला या ठिकाणी फटकेबाजी चौफेर करावी लागेल. धावफलकावरती धावसंख्या 31 धावा. 65 धावा उभारायच्या असताना मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. फटकेबाजी करणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आता मात्र उरलाय, कारण अन्यथा या सामन्यामध्ये तुम्हाला या धावा अचीव करता येणार नाहीत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या दिशेला आपण पाहतोय. धावफलकावरती धाव सुद्धा घेतली गेली आणि प्रामुख्यानं मैदानावरतून परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे मास्टर. बत्तीस धावा धावफलकावरती बनवलेल्या आपण पाहतोय. प्रामुख्यानं जर या सामन्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मात्र गोलंदाजी करण्यात संघानं जखडून ठेवलं, रोखून धरलंय. यावेळेचा हा प्रहार जरूर केलाय. डीप स्क्वेअरला एक तैनात आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे. कोणती चूक करणार नाही. मैदानावरतून परतावं लागेल फलंदाजाला. अनादर विकेट गोज डाऊन हिअर. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे मास्टर.
नंतर धावफलकावरती 32 धावा. जर या षटकाचं जर आपण ॲनालिसिस पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च केला केवळ 3 आणि 2 विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आहेत. आता मात्र येणारे एकमात्र षटक 6 धावा, 6 चेंडू बाकी असतील. पूर्णतः जर आपण विचार केला तर 6 चेंडूवरती धावांची रिक्वायरमेंट असेल. 33 धावांची रिक्वायरमेंट आपण पाहतोय. 6 चेंडूवरती 33 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. धावफलकावरती या धावा जरूर रोखल्या गेल्यात आणि प्रामुख्यानं विकेट्स सुद्धा पाहायला मिळाल्यात. स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली ना प्रशांत, तर आज त्यांची वर्क होताना पाहायला मिळते. 6 चेंडूवरती 33 धावांची रिक्वायरमेंट गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज पारस मैदानावरती पाहायला मिळेल. dreamscricket.in सर्व या ठिकाणी आपण पाहतोय. कौस्तुभ त्यांचं देखील आगमन होत आहे. जर हॅट्रिक मैदानावरती घेतली गेली तर आदेश डीजे ऑपरेटर आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती अर्चना कल्पेश तळे, हर्षदा कल्पेश तळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक हे पारससाठी असणार आहे, याची देखील दखल आपण घ्यायची आहे. धन्यवाद. त्याबरोबर डीजे मास्टर आदेश यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असेल. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय, रोखली गेली 38 धावा. धावफलकावरती आल्या षटकार धावफलकावरती पाहायला मिळालाय. अजूनही येणारे 5 चेंडू बाकी आहेत आणि प्रामुख्यानं आपण धावफलकावरती 27 धावांची रिक्वायरमेंट पाहतोय. यावेळेस सुद्धा फुलटॉस चेंडू होता. डीप स्कोअर लेग तैनात आहे. 1 धाव धावफलकावरती घेतली गेली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धाव धावफलकावरती येते. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 39 धावांवरती. येणाऱ्या 4 चेंडूवरती मात्र रिक्वायरमेंट आपण पाहतोय 26 धावांची. 26 धावा बनवाव्या लागणार आहेत. 26 टू बी नीडेड. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने वाईड यॉर्क केला. चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. धावफलकावरती 1 धाव मिळेल. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जर विकेट हॅट्रिक घेतली तर पारससाठी हर्षदा कल्पेश तळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक येतोय स्कोअर लेग रिजनला. हा चेंडू ट्रॅव्हल केला. धावफलकावरती मिळेल आणखीन 1 धाव. धावफलकावरती 41 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. 41 रन्स अशा माध्यमातून आपण ही येणारी धावसंख्या पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. प्रामुख्यानं आपण या सामन्यांचा विचार केला तर पारस हा कमी वयाचा गोलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. अंडर 19 19 वर्षाखालील असून सुद्धा अत्यंत चांगला खेळ तशा माध्यमातून होतोय आणि अत्यंत चांगलं गोलंदाजी या ठिकाणी प्रात्यक्षिक मैदानावरती दर्शवताना सुद्धा पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम मैदानावरती आहे. या षटकामधील एकमात्र चेंडू येणं बाकी. चांगला चेंडू, सामना जिंकलाय. या ठिकाणी संघ आपण पाहतोय अंश 11 या संघानं, अंश 11 खंडाळा संघानं सामना जिंकलाय. त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर होणारा सामना त्यासाठी सुद्धा तयार राहायचा आहे. हॅलो.